नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये टेट एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील, तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहेत. कारण की ते व्हिडिओसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1 बघूया. पियाजे यांच्या मते संकल्पनात्मक विचार करण्याची क्षमता कोणत्या टप्प्यात येते? बघा, खूप IMP प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? फॉर्मल ऑपरेशनल. लक्षात ठेवा, पियाजे यांच्या मते संकल्पनात्मक विचार करण्याची क्षमता ही फॉर्मल ऑपरेशनल या टप्प्यामध्ये येते. प्रश्न 2 बघा. मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणी मांडली? तर हार्वर्ड गार्डनर यांनी ही थेअरी मांडलेली आहे. प्रश्न 3 बघा. अध्यापनाच्या परिणामकारकतेचे डॅश हे परिणाम आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा, विद्यार्थ्यांच्या शिक्षकाप्रती प्रतिक्रिया. लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांच्या शिक्षकाप्रती प्रतिक्रिया. त्यानंतर बघा प्रश्न 4 आहे. खाली दिलेल्या मानसिक संघर्षाचा परिणामापैकी कोणता परिणाम अयोग्य आहे? अयोग्य असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? व्यक्तिकृती युक्तीतील जोम वाढतो. लक्षात ठेवा, व्यक्तिकृती युक्तीतील जोम वाढतो. हे काय आहे? तर हे अयोग्य आहे. प्रश्न 5 बघूया. खालीलपैकी कोणती शिक्षण पद्धती चांगली? तर चर्चासत्र आणि प्रकल्पाचे आयोजन ही शिक्षण पद्धती काय आहे? तर ही चांगली शिक्षण पद्धती आहे. प्रश्न 6 बघा. प्रज्ञावंत विद्यार्थ्याची ज्ञानसमृद्धी डॅशमुळे होते? तर प्रज्ञावंत जो विद्यार्थी आहे याची ज्ञानसमृद्धी ही प्रकल्प आणि कृतीयुक्त गृहपाठ यामुळे होते. लक्षात ठेवा, प्रकल्प आणि कृतीयुक्त गृहपाठ. बघा, आपण या व्हिडिओमध्ये खूप IMP प्रश्न घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल, तर आपल्या स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे किंवा मग WhatsApp चॅनलसुद्धा आहे. तिथे पण आपण ही PDF टाकत असतो. टेलिग्राम आणि WhatsApp चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजे तुम्हाला तिथून डाउनलोड करता येईल. चला तर पुढे बघूया. प्रश्न 7 बघा. व्यक्तिमत्व विकासावर कोणते घटक परिणाम करतात? तर परंपरा आणि पर्यावरण हे दोन्ही घटक व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करतात. म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, दोन्ही. 8 बघा. कोणता वयाचा टप्पा शिकण्याचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो? तर 3 ते 6 वर्षे हा शिकण्याचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. प्रश्न 9 बघा. वाचनामध्ये दोष असणारे हे लक्षण डॅश या दोषाचे आहे? बघा, वाचनामध्ये जर दोष असेल तर हे लक्षण कशाचे आहे? तर हे लक्षण अध्ययन अकार्यक्षमता याचे आहे. प्रश्न 10 बघा. मुलांना परिचयाची उदाहरणे देऊन नंतर कठीण भाग समजावून देणे हे वैशिष्ट्ये असणारे सूत्र सांगा. बघा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे सूत्र काय होईल? सोप्याकडून कठीणाकडे जाणे. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 बघा. खालीलपैकी आदर्श प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य कोणते नाही? तर व्यक्तिनिष्ठता हे काय आहे? तर हे वैशिष्ट्य नाही. प्रश्न 12 बघा. अवलोकन हे कोणत्या मानसशास्त्रीय तंत्राचा भाग आहे? बघा, अवलोकन म्हणजेच काय? तर ऑब्झर्वेशन हे कोणत्या मानसशास्त्रीय तंत्राचा भाग आहे? तर हे व्यवहार अध्ययनाचा भाग आहे. बघा, प्रश्न 13 आहे. वर्ग प्रतिनिधी कोणाला कराल? बघा, वर्गातील जो प्रतिनिधी आहे हा कोणाला कराल? तर वर्गाने निवडलेला विद्यार्थी. लक्षात ठेवा, वर्गाने निवडलेला विद्यार्थ्याला काय कराल? तर वर्ग प्रतिनिधी कराल. प्रश्न 14 बघा. कार्यक्षम शिक्षक होण्यास खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नसते? तर बघा, विद्यार्थ्याचे लक्ष आकर्षित करून घेण्याचे कौशल्य हे काय? तर हे आवश्यक आहे, म्हणजे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं काय? शिक्षण साहित्याच्या मदतीने शिकवण्याचे कौशल्य हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर बघा, स्पष्ट आणि खणखणीत आवाज. बरोबर आहे की नाही? शिकवताना स्पष्ट आणि खणखणीत आवाज असला पाहिजे, म्हणजे ही गोष्ट सुद्धा आवश्यक आहे. पर आकर्षक व्यक्तिमत्व
हे तर आवश्यक नसेल, म्हणून काय या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर आकर्षक व्यक्तिमत्व. त्यानंतर बघा प्रश्न 15 आहे, थॉर्नडाईक यांच्या प्रभावाच्या नियमांचा अर्थ काय? बघा, थॉर्नडाईक यांचा प्रभावाच्या नियमाचा अर्थ काय? तर जे वर्तन यशस्वी ठरते ते पुन्हा करण्याची शक्यता वाढते, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी काय होईल तर योग्य उत्तर होईल. प्रश्न 16 बघा, विद्यार्थ्याला सतत स्टेजवर बोलण्याची भीती वाटते तर शिक्षकांना त्याला कसे मदत करावे? बघा, विद्यार्थी आहे आणि त्याला स्टेजवर सतत बोलण्याची भीती वाटते, तर मग अशा वेळेस शिक्षकाने त्याला कशी मदत केली पाहिजे? तर त्याला काय पाहिजे की छोट्या गटात बोलण्याची संधी द्यावी. त्याने काय करावं तर छोट्या गटामध्ये त्याला बोलण्याची संधी द्यावी. त्यानंतर बघा प्रश्न 17 आहे, शिक्षकाने विद्यार्थ्याचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे? तर त्यासाठी काय करावे? यशासाठी कौतुक करावे. लक्षात ठेवा की यशासाठी कौतुक करावे. प्रश्न 18 बघा, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सेवा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी काय करावे? तर त्यासाठी काय करावे? सेवा कार्यात त्यांना सहभागी करून घ्यावे. म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न 19 बघा, अधिगमन प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका कशी असावी? तर शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे? मार्गदर्शक असली पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 20 बघा, कोणती अधिगमनाची पद्धत अनुभवावर आधारित असते? तर प्रकल्प ही काय आहे तर ही अनुभवावर आधारित आहे. प्रश्न 21 बघा, मुलांचे गटात काम करण्याचे कौशल्य वाढवण्यासाठी काय उपयोगी आहे? तर समूह चर्चा ही काय आहे तर उपयोगी, कारण की बघा मुलांना जर एकत्रित काम करायचं आहे त्यासाठी त्यांची समूह चर्चा म्हणजेच काय तर ग्रुप डिस्कशन झालं पाहिजे. त्यानंतर बघा प्रश्न 22 आहे, शिक्षकाने विद्यार्थ्याच्या चुका कशा हाताळाव्यात? तर शिक्षकाने काय करायला पाहिजे? सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या चुका हाताळल्या पाहिजे. बाळाचे प्रथम शिक्षक कोण असतात? बघा खूप सोपा प्रश्न आहे हा. तर बाळाचे प्रथम शिक्षक काय असतात? ते पालक असतात. त्यानंतर बघा प्रश्न 24 आहे, मुलांच्या सामाजिक वर्तनाचा विकास कशावर अवलंबून असतो? बघा मुलांच्या सामाजिक विकास हा कुटुंब, शाळा आणि समाज यावरती अवलंबून असतो. प्रश्न 25 बघा, सेन्सोरी मोटर स्टेज कोणत्या वयोगटात येते? तर ही 0 ते 2 वर्षे या वयोगटात येते. बघा आपण या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. त्यानंतर प्रश्न 26 बघा, IQचा सरासरी स्तर किती मानला जातो? बघा IQ याचा सरासरी स्तर किती मानला जातो? तर 100 मानला जातो. लक्षात ठेवा 100 मानला जातो. प्रश्न 27 बघा, स्वप्रेरणाचे उदाहरण कोणते? तर आपल्याला आवड म्हणून शिकणे हे काय आहे तर हे स्वप्रेरणाचे उदाहरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न 28 आहे, कृती आधारित शिक्षणामुळे काय घडते? लक्षात ठेवा कृती आधारित शिक्षण यामुळे काय घडते तर अनुभवातून बघा अनुभवातून समज वाढते. ऑप्शन क्रमांक 3 बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मानसशास्त्रातील ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली आहे? बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. तर बघा मानसशास्त्रातील ज्ञानात्मक जी उपपत्ती आहे ही जेरोम ब्रुनर यांनी मांडलेली आहे. बघा ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न 30 आहे, मानसशास्त्रातील प्रभुत्व उपपत्ती कोणी मांडली? बघा मानसशास्त्रातील प्रभुत्व उपपत्ती आहे ही कोणी मांडलेली आहे तर डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली आहे. या ठिकाणी बघा आपण एकूण 30 प्रश्न घेतलेले आहेत. हे 30 प्रश्न तुम्हाला टेट परीक्षेमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. म्हणजे काय होईल की तुमच्याबरोबरच त्याचा सुद्धा अभ्यास होत जाईल.
चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.